सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। अत्यंत कमी वेळात आपल्याला सांगितलं आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचा उद्देश म्हणजे प्रामुख्याने या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित आहेत। त्यांना शिवसेना पक्षाने माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आणि त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत हिंदकेसरी पैलवान नेतासाहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आमचे सर्वच शिवसेनेचे कार्यरत असणारे सर्व कार्यकर्ते आणि त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उपसभापती आमोद सस्ती उपस्थित आहेत। या ठिकाणी माननीय चंद्रकांतदादा पाटील यांचा येण्याचा उद्देश म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना ह्या पक्षाचं काम त्या ठिकाणी वाढलं पाहिजे आणि ताकदीने हा पक्ष उभा राहायला पाहिजे हा एक त्याच्या मागचा नक्कीच प्रमुख उद्देश आहे। आणि त्याचबरोबर आत्ताच्या घटनेला जे मतदार याद्यांचं अद्ययावतीकरण चालू आहे, ज्या मतदार याद्या अद्ययावत करायचं काम चालू आहे, या कामामध्ये शासनाच्या धोरणानुसार त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधीसुद्धा त्या ठिकाणी मतदार याद्या अद्ययावत करत असताना घेण्यात यावेत अशा प्रकारचे निर्देश आहेत। त्याप्रमाणे BLA 1 आणि BLA 2 अशा प्रकारची नेमणूक करायची। त्याच्यामध्ये BLA 1 ही नेमणूक फलटण कोरेगाव मतदारसंघासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते श्री विराज कराडे यांची करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आजच त्यांना चंद्रकांतदादा पाटील यांनी BLA 2 नेमण्याच्या दृष्टीने त्यांना अधिकार दिलेला आहे। तशा प्रकारचा शिक्का तो BLA 2च्या ओळखपत्रावरती द्यावा लागतो, तो प्रदान केलेला आहे। आत्ताच काही वेळापूर्वी त्या ठिकाणी शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला, त्याच्यामध्ये हा शिक्का त्यांना प्रदान करण्यात आला आणि आता BLA 2ची त्या ठिकाणी निवड ही आम्ही केलेली आहे। आता त्यांना त्या ठिकाणी ओळखपत्र मिळतील आणि त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे शिवसेना ह्या पक्षाचे लक्ष त्या याद्या अद्ययावत करत असताना त्या ठिकाणी राहणार आहे आणि जे पात्र मतदार आहेत ते राहिलेच पाहिजे, म्हणजे आपापले ते कमी राहिलेच पाहिजे अशा प्रकारचा त्या ठिकाणी पक्षाचं धोरण राहणार आहे। परंतु जे पात्र आहेत आणि जे योग्य आहेत ते मतदार यादीमध्ये कसे राहतील अशा दृष्टीने आमचा जो दृष्टिकोन असेल आणि त्याकरता ही जबाबदारी पूर्णपणे पक्षाने चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरती सोपवली आहे आणि अत्यंत समर्थपणे त्यांनी या संपूर्ण BLA 1 BLA 2 आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेला भरपूर वेळ दिलेला आहे आणि त्यामुळे ते आज या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर पक्ष वाढवण्यासाठी शिवसेनेच्या गावोगावी शाखा, वॉर्डावॉर्डात शाखा आणि वस्तीवर शाखा निर्माण करण्याचं सुद्धा धोरण त्या ठिकाणी आम्ही ठरवलं आहे आणि 11 तारखेपासून 11 मेपासून 17 मेपर्यंत आम्ही फलटण तालुक्यामध्ये किमान 100 शाखांचं उद्दिष्ट त्या ठिकाणी आम्ही घेतलेले आणि ते आम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला लागलेलो आहे आणि फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने त्या शाखांचा उपयोग त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। तरुणांना काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळेल अशा दृष्टीने आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या कामाला आम्ही सुरुवात करणार आहोत। त्याच्या संबंधीसुद्धा माहिती आपल्याला त्या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रकांतदादा पाटील हे आपल्याला देतील आणि अशा दृष्टिकोनातून आजचा आम्ही जो एक कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आणि BLA 2 यांची नेमणूक करण्यात येणार आहे त्यांना बोलवलेलं होतं आणि त्याकरता आवर्जून चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते। मी त्यांनाच विनंती करेन की आपल्याला ह्या संदर्भातली अधिकची माहिती ही त्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी द्यावी।